इथे जमलेल्या सर्व स्वामी सेवकांचे हार्दिक स्वागत। आज आपण इथे जमलेलो आहोत काही प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी। त्यापैकी प्रामुख्याने एक प्रश्न आलेला आहे। तो प्रश्न म्हणजे मांसाहार खाल्ल्याने पाप लागते का? यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल। भगवान बुद्धांच्या काळामध्ये एक त्यांच्याकडे शूद्र गेला आणि त्यांना विचारलं, भगवान आम्ही सकाळ संध्याकाळ मांसच खातो, तर मांस खाल्ल्यामुळे आम्ही नरकात जाणार का? आम्हाला पाप लागेल का? तेव्हा भगवान त्यांना म्हणाले, अन्न हे परब्रह्म आहे। कोणतेही अन्न खाल्ल्यानंतर कोणताही व्यक्ती नरकात जात नाही किंवा त्याला पाप लागत नाही। परंतु ते अन्न आपण कुठून आणलं त्याचा मात्र दोष लागतो। उदाहरणार्थ, ते अन्न जर चोरी करून आणलं असेल तर त्या चोरीचं पाप लागणार। उदाहरणार्थ, भ्रष्टाचार करून जर ते अन्न मिळवलं असेल तर त्याचा आपल्याला पाप लागणार। एखाद्या व्यक्तीचं तळतळाट घेऊन जर आपण अन्न आणलं असेल तर त्याचा आपल्याला पाप लागणार। एखाद्याचे जीवहत्या होऊन ते जर आणलं असेल तरीही त्याचं आपल्याला पाप लागणार। म्हणजेच आपण जे अन्न आणतोय त्या अन्नासाठी, ते अन्न मिळवण्यासाठी जर एखाद्याची जीवहत्या करावी लागत असेल तर त्या जीवहत्येचं पातक मात्र आपल्याला लागणार आहे आणि त्यामुळे आपल्याला नरक किंवा अधोगती मिळणार आहे, हे मात्र निश्चित। म्हणून भगवान बुद्धांनी असं सांगितलं की आपण हत्या करून अन्न मिळवू नये, तर एखाद्याचा प्राण गेल्यानंतर त्यांचं जर मांस खाता आलं तर ते खावं। याचा अर्थ बुद्धांनी फार सखोल अभ्यास करून उत्तर दिलं होतं की कोणतीही जीवहत्या केल्याचं पाप लागतंच लागतं। आता इथे एक मोठा प्रश्न आहे, कोणत्याही जीवहत्येचं जर पाप लागत असेल तर एखाद्या प्राण्याला जगण्यासाठी तो दुसऱ्या प्राण्याची हत्या करतो आणि त्याचं पाप त्याला लागतं का? तर त्याचं उत्तर असं आहे, फक्त मनुष्य प्राण्यालाच बुद्धी नावाचा एक फॅक्टर दिलेला आहे आणि त्या बुद्धीच्या ताकदीवरती तो स्वर्ग, मोक्ष किंवा नरक प्राप्त करून घेत असतो। आता प्रत्येक प्राण्याला फक्त 3च गोष्टी दिलेल्या आहेत, स्वतःची भूक शमविणे, प्रजोत्पादन करणे आणि स्वसंरक्षण करणे। एवढ्या 3च गोष्टींचं नॉलेज इतर प्राण्यांना दिलेलं आहे। परंतु मनुष्य प्राण्याला मात्र ज्ञान मिळवण्याचं साधन दिलेलं आहे, ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धी दिलेली आहे, तर्क वितर्क करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे, स्वर्ग सुख मिळवण्यासाठी बुद्धी दिलेली आहे। त्याप्रमाणे मनुष्य प्राणी हा सर्वश्रेष्ठ प्राण्यांमध्ये एक प्राणी निर्माण झालेला आहे। आता काही बुद्धिमान लोक असं म्हणतील की गुरुजी, आम्ही तर बकरं कापत नाही, कोंबडं कापत नाही, मग आम्हाला पाप कसं लागेल? आम्ही तर फक्त खातो। आपण खातो म्हणूनच एखादा खाटीक बकरं कापतो। आपण खातो म्हणूनच एखादा व्यक्ती त्या कोंबड्याची किंवा बकऱ्याची हत्या करतो। आपण खाल्लंच नाही तर तो व्यक्ती त्या बकऱ्याची हत्या विनाकारण कशासाठी करेल? महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे आपण खातो म्हणून तो कापतो, आपण खातो म्हणून त्या बकऱ्याची तो हत्या करतो, म्हणून आपल्याला त्याचं पातक लागतं। शिवाय तो जो प्राणी असतो, ते बकरं असतं, ते बकरं कापताना भीतीने
त्याच्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स झालेले असतात, ते रिॲक्शन्स विष रूपाने त्याच्या बॉडीमध्ये साठून राहतात आणि तेच विष रूप मांस आपण घरी आणतो आणि घरी आणल्यानंतर आपण ते खातो. त्याच्यात काही कॅलरीज वगैरे मिळतात, हा भाग वेगळा आहे. परंतु त्याच्या शरीरामध्ये जे काही भीतीचे बायोकेमिकल्स रिॲक्शन झाले ते आपल्या शरीरात गेले, आपल्या शरीरातून रक्तामध्ये मिक्स झाले आणि रक्तामधून आपल्या शरीराला त्याचे एक विपरीत परिणाम घडणार, ते घडणारच आहेत. कोणत्याही गोष्टीचं ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वलिजिट अपोजिट असं गणित असतं. आपण केलेल्या कोणत्याही कृतीचं रिफ्लेक्शन्स आपल्याला मिळणारच आहे. आपण एखाद्याची हत्या केली असेल तर पुढच्या जन्मी किंवा त्याच्या पुढच्या जन्मी आपल्याला आपली बकराहून जन्म घ्यावा लागेल आणि आपली सुद्धा कोणीतरी हत्या करणार आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण मांसाहार वर्ज्य करावं, त्याचं सायंटिफिकली कारण सुद्धा भरपूर आहेत. एकतर त्या प्राण्याच्या शरीरामध्ये एखादा आजार झाला असेल तर तो आजार त्याच्या शरीरामध्ये मांस रूपामध्ये आपण आपल्या शरीरामध्ये आणतो आणि कदाचित त्याला जो काही आजार असेल तो आजार सुद्धा आपल्या शरीरामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण मांसाहार खावे का हा विचार करावा. आता याच्या पुढे प्रश्न एक येतो की वनस्पती, झाडं, भाज्या बॉटनीनुसार सायंटिफिकली दृष्टिकोनातून सुद्धा अशा वनस्पतींना सुद्धा, भाज्यांना सुद्धा जीव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जीव आहे. मग आपण ते खाताना त्यांची हत्या होत नाही का? तर त्याचा प्रश्न असा आहे, समजा ज्वारी आहे किंवा गहू आहे, ते बीज रूपात आहे. बीज रूपात आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक नवीन बीज निर्माण करण्याचे किंवा त्याच्यामध्ये अंकुर आणण्याचे किंवा त्या ज्वारीचे धान्यामध्ये रूपांतर करण्यासाठी त्याच्यातून अंकुर येऊन त्याच्यातून एक झाड निर्माण होण्याची ताकद असते. मग आपण ते ज्वारी किंवा बाजरी किंवा गहू असं पेरतो. पेरल्यानंतर त्याच्यातून एक झाड तयार होतात. आता इथे मुद्दा असा आहे, जेव्हा तुम्ही मांस खाता तेव्हा जिवंत बकऱ्याला कापता. मुद्दा लक्षात घ्या. जेव्हा आपण मांस खातो तेव्हा जिवंत कोंबडीला कापतो किंवा कोंबड्याला कापतो आणि ते त्या हत्तेच्या पातकाचं ते मांस आपण खातो. पण इथे मुद्दा आहे, ते जे ज्वारीचं झाड आहे किंवा मक्याचं झाड आहे ते पूर्णपणे उगवल्यानंतर काही दिवसापर्यंत त्याच्यात जीव असतो आणि ठराविक 4 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर ते परिपक्व होतं आणि परिपक्व झाल्यानंतरच आपण त्याला कापतो. याचा अर्थ इकडे आपण हत्या करतोय आणि इकडे हे जे वनस्पती किंवा झाडं आहेत, ही वनस्पती किंवा झाडं किंवा ते ज्वारीचं जे झाड आहे ते स्वतःला आता आपण जर कापून त्याचा उपयोग करून नाही घेतला तर ते स्वतःहून मरून जाणार आहे. याचा अर्थ त्याचं आयुष्य संपल्यानंतर आपण त्या ज्वारीचा किंवा बाजरीचा किंवा मक्याच्या झाडाचा उपयोग करून घेतो. इथे हत्तेचं पातक अजिबात लागत नाही. त्यामुळे आपण थोडा सायंटिफिकली विचार करावा आणि त्यानुसार आहार कसा असावा याचा आपण उपयोग करून घ्यावा. अशा पद्धतीने मांसाहार खाल्ल्याने पाप लागतं का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं.